नमस्कार. बियॉन्ड बॉर्डर्स बाय नॉर्दर्न स्टार एड्युकॉनच्या नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर श्रेयस जोईकर आपले सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शैलेश कांचन पाटील सर आणि डॉक्टर अमय नारकर सर. त्यांची थोडक्यात ओळख मी सर्वांना करून देऊ इच्छितो. डॉक्टर शैलेश सर हे MBBS रशियातून त्यांनी कंप्लीट केलेलं आहे, गोल्ड मेडल आहेत मिळवलेले तिथे. त्याच्यानंतर त्यांनी इथे भारतात येऊन DNB मेडिसिन केलेलं आहे आणि आज ते सध्या उरुळी कांचन येथे आणि त्या परिसरामध्ये त्यांचं वैद्यकीय प्रॅक्टिस त्यांची सुरू आहे. दुसरे आपले जे आजचे गेस्ट आहेत हे डॉक्टर अमय नारकर सर आहेत. यांनी त्यांचं MBBS देखील परदेशातून केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन क्लिनिकल कार्डिओलॉजीमध्ये ते सुद्धा त्यांनी रशियातून म्हणजे परदेशातून कंप्लीट केलेलं आहे. तर आज आपण ह्यांच्या कडून जाणून घेणार आहोत की त्यांचा प्रवास कसा होता, त्यांचे चॅलेंजेस काय होते. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की नॉर्दर्न स्टार एड्युकॉन या संस्थेचे हे दोघेही संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर अमय सरांपासून सुरुवात करूया. अमय सर, तुमचा जो प्रवास आहे MBBSचा आणि त्याच्यानंतरचा हा बऱ्यापैकी पूर्ण साधारणतः 9 वर्षाचा कालावधी तुम्ही रशियामध्ये घालवलेला आहात. 9 वर्ष हा म्हणजे एक दशक झाल्यासारखंच आहे आणि तुमचं जवळपास एज्युकेशन टीनेजपासून तुम्ही टीन एज संपेपर्यंत तुम्ही रशियामध्ये हा वेळ घालवला आहे. तर तुम्ही MBBS बद्दल तर आपण बऱ्याचपैकी सगळ्यांकडनं आजकाल माहितीही घेतच असतो, विचारत असतो. आजकाल इतकी मुलं जातात की प्रत्येकाचं कोण ना कोणतरी नातेवाईक आज MBBS साठी रशियाला किंवा ओळखीतलं पाहुण्यातलं असतंच. तर PG करताना तुमचा जो अनुभव होता रशियातला तो हाऊ वॉज इट? ओके. पहिल्यांदा मी आभार मानतो, तुम्ही आम्हाला या उत्तम अशा सिरीजमध्ये आपल्याच सिरीजमध्ये पण बोलवलं. आणि ही थोडीशी मी स्टार्टपासून जर्नी सांगतो की माझे पॅरेंट्स हे डॉक्टर आहे. सो त्यांना MBBS हा का ऑप्शन म्हणजे MBBS हा त्यांनी निवडला कारण ते स्वतः अल्टरनेटिव्ह मेडिसिन. सो त्याच्यानंतर मग आता रशिया का चूज केला तर याचे भरपूर सारे कारण होते. रशिया इज अ कंट्री, पॉवरफुल कंट्री रशियाची आणि आपले संबंध. आणि काही पॅरेंट्स माझे ऑलरेडी वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांना दे वर नोन टू वादस पास्ट आउट डॉक्टर फ्रॉम रशिया. सो त्यामुळे आम्ही रशिया हा निर्णय घेतला. देन मी MBBSला गेलो इन 2009 मध्ये आणि 2009 to 2013 पर्यंत मी इयरली आय वॉज कमिंग टू इंडिया. मी येत होतो इंडियामध्ये आणि ते माझे नॉलेज चेक करत होते. सो लोकांच्या मनामध्ये आजही ते मिसकन्सेप्शन आहे की तिथे कॅडेवर मिळतं का, एज्युकेशनची क्वालिटी काय आहे, टीचर्सची क्वालिटी काय आहे, प्रोफेसरची क्वालिटी काय. पण ही क्वालिटी त्यांनी मला क्रॉस चेक करून त्यांनी काय म्हणतो आपण त्याला जाणून घेतली किंवा त्यांना ते पटलं आणि मग त्यांनीच मला हा ऑप्शन दिला की वाय यू आर नॉट चूजिंग पोस्ट ग्रॅज्युएशन इन रशिया. राईट. सो आय एम द रेअरेस्ट वन हू ज्याने हे चूज केलं की क्लिनिकल कार्डिओलॉजी वॉट एव्हर यू कॅन से पोस्ट ग्रॅज्युएशन इन रशिया. सो मी एनरोल केलं फर्स्ट आणि एनरोल केलं आणि सेकंड थिंग दॅट वॉज इन रशियन लँग्वेज. ओके, म्हणजे तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन रशियन लँग्वेजमध्ये केलेलं आहे, राईट? पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम हा रशियामध्ये इंग्लिशमध्ये अजून अवेलेबल नाही आहे. बट रशियन लँग्वेज शिकण्याची इच्छा मला पहिल्यापासून होती बिकॉज मी थोडा एक्स्ट्रोवर्ट होतो. मला मल्टीटास्किंग आवडत होतं. मला सोव्हिएत कल्चर ॲज मी थोडं अट्रॅक्शन होतं मला. सो मी पहिल्यापासूनच मी रशियामध्ये माझे फ्रेंड्स बनवले. टीचर्स आमचे जे होते, मेंटर होते, त्यांच्याकडूनही भरपूर छान गायडन्स मिळालं. मी काही एक्स्ट्रा डिग्रीज घेतल्या तिथे ॲज अ ट्युटर, ॲज अ ट्रान्सलेटर. सो रशियन लँग्वेजची प्रोफेशन्सी माझी एक्सलंट असल्यामुळे मी तो निर्णय घेण्यात मला आणि कुठे मागे पुढे बघायला नाही वाटलं. सो बेसिकली मी एनरोल केलं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. काही एक्झाम होत्या त्या मी क्लिअर केल्या. त्याच्यानंतर माझं एनरोलमेंट झालं. एनरोलमेंट झाल्यानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ॲज अ माझे को स्टुडंट म्हणू शकतो हे रशियनमध्ये. सो असं काही मला प्रॉब्लेम आला नाही. दे वर टू मच फ्रेंडली होते. दे हेल्प. माझ्यासाठी थोडं कठीण होतं जरी मला रशियन लँग्वेजची प्रोफेशन्सी चांगली होती पण मेडिकल टर्म
मध्ये थोडा फरक असतोच आणि तो आहेच. सो त्या गाईडलाईन्स झाल्या, हे झाल्या. पहिले 1-2 महिने मला थोडे कठीण होते. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हटलं तर तुम्हाला थिअरी पार्ट आणि मोस्ट ऑफ द पार्ट हा तुमचा पेशन्स बरोबर जातो. बरोबर? येस. सो ॲज अ 90% मला कधीच रेसिझम जाणवलं नाही. कारण रशिया आणि भारताची जी दोस्ती आहे, इवन बॉलिवूडचं कल्चर, बॉलिवूड ॲज अ मिथून झाले, राज कपूर झाले, ह्याच्यामुळे दे आर ऑलवेज म्हणजे आपल्यासाठी त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर राहतेच. सो असं झाल्यामुळे स्टार्टिंगचे काही 2-3 महिने कठीण गेले फॉर द थिअरी पार्ट. आणि मग त्याच्यानंतर जो माझा प्रॅक्टिकलचा पार्ट होता तो असा होता की मॉर्निंग टाइम इज 2 to 3 hours फॉर द लेक्चर फॉर एनी पर्टिक्युलर टॉपिक. फॉर एक्झाम्पल आर्टेरियल हायपरटेन्शन, इसेन्शियल हायपरटेन्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला ती थिअरी शिकवली जाते, ट्रीटमेंट आणि हे. आणि त्याच्यानंतर मला एक मेंटर लिहिलेल्या होत्या. सो शी वॉज ऑल्सो नाईस टू मी. आमच्याकडे एक डेडिकेटेड 10 ते 25 पेशंट असायचे. सो आय वॉज टेकिंग राऊंड विथ हर. सो पहिले 6 मंथ मी टोटली IPD करत होतो. त्याच्यानंतर मला थोडा ICUचा एक्सपोजर मिळायला लागला. मी ICUमध्ये ट्रेन व्हायला लागलो. ICU नंतर त्यातला एक वेगळा अनुभव सांगतो तर रशियामध्ये एअर ॲम्ब्युलन्स आहे. तर आय वॉज अ पार्ट ऑफ एअर ॲम्ब्युलन्स फॉर 4 to 5 times. That was a very different experience for. सो लास्ट सेमिस्टरचा पिरियड हा आम्ही इंडिपेंडेंटली ॲज अ कार्डिओलॉजिस्ट वर्क करत होतो. एक आमच्या युनिव्हर्सिटीला किंवा माझ्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जिथे माझं MBBS झालं UGसाठी, आम्हाला एक नियरली 16 हॉस्पिटल अटॅच्ड मल्टी स्पेशालिटी ते. सो त्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये एका रिजनमधल्या आम्हाला टोटली सांभाळलेलं. दॅट वॉज ऑल्सो एक्सपिरियन्स एक्सलंट होता तो पण. आणि त्याच्यानंतर काही ना तुमची ज्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम असते त्याच्याबरोबर तुम्ही ॲटोमॅटिकली अटेस्टेशन पास होतात. सो मी अटेस्टेशन क्लिअर झाल्यानंतर मला एक 7 ते 8 महिन्याचं म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे एक 5 वर्षाचं लायसन्स आहे. पण मी तो एक्सपोजर घ्यायला 1 वर्ष आणि तिथे ॲज अ कार्डिओलॉजिस्ट. म्हणजे PG केल्यानंतर रशियात संधी किंवा रशियात काम करायला परवानगी नसते हे असं काही नाही आहे. नाही, काही मिसकन्सेप्शन आहे. त्या मी क्लिअर करतो की जर तुम्हाला रशियामध्ये आफ्टर MBBS और आफ्टर PGs तुम्हाला एक अटेस्टेशन किंवा त्यांची जी एक्झाम असते गव्हर्नमेंटची ती पास करावी लागते. तर त्या एक्झामचा क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला पहिल्यांदा फायनल एक्झाम पास करावी लागते. त्याच्यानंतर जे अटेस्टेशन असतं ज्याला लायसनिंग एक्झाम म्हणतात, तर ती एक्झाम ही बाहेरचे प्रोफेसर आपल्या इकडे येऊन एक्झाम घेतात. स्पेशली आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक सिम्युलेशन सेंटर बाय रशियन हेल्थ मिनिस्टरनी त्यावेळी चालू केलेलं सिम्युलेशन सेंटर. सो तिथे आपल्याकडे AI जनरेटेड ॲप्स आहे. AI जनरेटेड अटॅच्ड काय म्हणतो आपण डमीज आहेत. त्या रिॲक्ट करतात. जो तुम्ही डिसीज टाकाल किंवा त्या पुट कराल तर त्यानुसार तो त्याची ECG झाले, काही मॉनिटर्स आहेत, तर ते सगळे त्याप्रमाणे हे करतात आणि तुम्हाला त्या ट्रीटमेंट त्यांना इनपुट करायच्या. सॉरी टू इंटरप्ट बट हे जे तुम्ही सांगताय सिम्युलेशन सेंटर, दिस वॉज इन विच इयर, कोणत्या साली होतं हे ऑलरेडी 2014ला ह्याची सुरुवात झाली. 2014 म्हणजे आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो आपल्याकडे आता गवगवा होतोय तर ते तुम्ही 2014 पासून हँडल करत होता. 2014 त्यावेळी त्याला AI असं नाव नव्हतं. आपण जसं नॉर्मली एक सॉफ्टवेअर असो सॉफ्टवेअर बट नाव ॲज अ MBBS किंवा UG मुलांसाठी आपल्याकडे FMG किंवा ह्याच्यासाठी AI जनरेटेड ॲप आहे. ते CQ त्यातून आपोआप येतात. ते नॉर्मली एखादं लेक्चर त्यांना बघायचं असेल इन डेप्थमध्ये तेही अवेलेबल आहेत. राईट. शैलेश सरांकडे येऊ इच्छितो. सर, तुमचा अनुभव हा आज माझ्यामध्ये तुम्ही 2012 आपण बॅचमेट्स आहोत, 2 कलिग्स आहोत. 2012ला आपलं एज्युकेशन संपलं आणि इट्स नाव 2024-5. 12 वर्षाचा जो कालावधी आहे म्हणजे हा प्रदीर्घ एक म्हणजे इट्स अबाउट मोर दॅन 10 years. 12 वर्षाचा जो कालावधी आहे. रशिया तुम्ही निवडलं
त्याच्यापासून आम्हाला जाणून घ्यायला आवडेलच नक्की. पण मला जास्त इंटरेस्ट तुम्ही तिथून शिकून आल्यानंतरचा जो हा 12 वर्षाचा कालावधी आहे, तो तुमचा जर्नी किंवा तो तुमचा जे लाईफ होती तुमची त्याच्याबद्दल थोडंसं प्लीज स्टार्ट विथ दिस. ॲक्च्युली MBBS करणं हाच जो पहिला प्रश्न होता की त्याच्यामध्ये आपण 12वी तर कुठल्या करिअर ऑप्शनकडे नाही मॅफिस बघ. त्याची मुळं जे असतात ते आपली हायस्कूल एजमध्येच आपल्याला ॲक्च्युली ती दिसायला. त्याच्यामध्ये असं असतं की काही मुलांना मॅथमॅटिक्स आवडतं, काही मुलांना बायोलॉजी आवडतं, काही सायन्स ज्या. तर त्यामध्ये जसं मला आठवतं तसं लहानपणापासून किंवा ज्या हायस्कूल सुद्धा माझा जास्त कल हा विज्ञानाकडे आणि त्याच्यामध्ये बायोलॉजिकल जे सब्जेक्ट्स बायोलॉजी आहे त्याच्याकडे तर जास्त असायचं आणि जे मार्क्स मिळायचे ते पण आउट ऑफ आउट असायचे त्यावेळेस. मग त्याच्यामुळं एक जो बेस होता की मेडिसिनसाठी तो ॲक्च्युली इट वॉज प्लॅन्टेड इन दॅट एज वेळी. आणि ज्यावेळेस 12वी झाली 12वीमध्ये पण ग्रुपिंगला त्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे तीनच उठलेले होते. मॅथमॅटिक्समध्ये पहिल्यापासून जास्त इंटरेस्ट नव्हता त्यामुळं तो ऑप्शन्स ॲक्च्युली नव्हता सेपरेट डेडिकेटेडली फक्त ह्या ग्रुपचाच अभ्यास केला. त्यानंतर 2003ची गोष्ट आहे. 3मध्ये माझे मोठे डॉक्टर शैलेश कांचन हे रशियाला होतं आणि ही वेंट टू कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि ही वॉज अ थर्ड इयर ॲक्च्युली ॲट दॅट टाईम. आणि जसं होतं किंवा मार्क्स जे मिळाले ते मार्क्स मिळाले ते तेवढे नाही मिळाले की तिथं फ्रीमध्ये ॲडमिशन. ओके इट वॉज अराउंड 163 मार्क्स ॲक्च्युली आय गॉट आउट ऑफ 200. ॲट दॅट टाइम देर वॉज MSCVT. बरोबर, MHT CET होती, 200 मार्काची परीक्षा असायची. अँड ॲडमिशन्स क्लोजर त्यावेळेस अराउंड 177 झाला. ओके, अराउंड मार्जिन ऑफ 10 मार्क्समध्ये ॲडमिशन मिळालं. त्यानंतर जो ऑप्शन होता तो ऑप्शन होता रशियासाठी. ऑलरेडी एक फॅमिली मेंबर आपला तिथे शिकतोय, हो सख्खा भाऊच शिकतोय येस, अँड ही वॉज व्हेरी प्रो की जर तिथं नाही मिळालं तर वी कम टू रशिया ॲक्च्युली इज नो प्रॉब्लेम. जर आपला सख्खा भाऊच आपल्याला सांगत असेल की तू रशियामध्ये येऊन MBBS कर तर त्याच्यामध्ये कुणाला जाऊन त्रयस्थ माणसाला विचारण्याची गरज मला तरी वाटत. तो सरळच डिसिजन घेतला आणि प्रिपरेशन करून मी रशियाला गेले. ॲक्च्युली रशियामधला जो जर्नी आहे MBBSचा तो फार सुरुवातीला आपण ऑलरेडी बऱ्याच पॉडकास्टमध्ये आपल्या आजी माझ्या विद्यार्थ्यांनी त्याबद्दल बोललेले की काही अडचणी आल्या काय ते तशाच प्रकारच्या अडचणी मला येऊन गेल्या सुरुवातीला. बट ज्यावेळेस विशेष काय होतं विशेष असं होतं की द फर्स्ट थिंग व्हॉट आय लाईक इज रशियन लँग्वेज. ओके येस, रशियामध्ये गेल्यानंतर व्हॉट आय विल लर्न अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय की मी शिका. कारण MBBS भारतात केलं बाहेरच्या देशामध्ये हे 90 सब्जेक्ट्स तर आपण तो बरोबर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय झालं तर दॅट वॉज अ लँग्वेज येस. आणि ही ऑपॉर्च्युनिटी मला लाईफमध्ये कधी मिळाली नसते की मी जाऊन कुठली एक नवीन लँग्वेज इंटेन्शनली जाऊन शिकतो असं पॉसिबल नाही आहे. हो, तर ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. ओके, आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रशियन लँग्वेज सिन्स द डे वन इन आय वॉज व्हेरी क्युरियस अबाउट व्हॉट दे आर टॉकिंग अँड वेन आय विल बी एबल टू टॉक लाईक राईट. आणि मग तो प्रवास सुरू झाला. रशियन भाषा मन लावून सुरू केली शिकायला. गाड्यांचे नंबर्स वाचणं, दुकानांवरची जे बोर्ड्स असतात त्याच्यावरचं वाचण्याचा प्रयत्न करणं, इथून मग प्रवास सुरू झाला. आणि तोच प्रवास पुढं वाढत गेला. आणि मला आठवतं तसं पहिल्या वर्षीचं एज्युकेशन संपल्यानंतर आय वॉज एबल टू टॉक लिस हो ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर राईट. अँड दॅट वॉज ॲक्च्युली नोटीस बाय टीचर्स. आणि त्याच्यानंतर मग एक स्टेज मिळतं तुम्हाला ज्यावेळेस एखादा रशियन माणूस महाराष्ट्रामध्ये नाही लागतं आणि त्याला जर रशियन भाषा बोलणाऱ्या माणसाला मराठी येत असेल तर एक आपुलकीची भावना त्या माणसाकडे आपल्याबद्दल जास्त आपली नेटिव्ह लँग्वेज तो बोल बरोबर. मग तो एक स्टेज त्या वेळेस मिळाला, तो टीचिंगमध्ये मिळाला आणि बाकी सोशल लाईफमध्ये राईट. तो तिथून तो प्रवास सुरू झाला. लँग्वेज चांगली आली तर त्या काळामध्ये रशियन लँग्वेजचंच एक स्टेज मिळालं. आणि त्यामुळं कन्व्हर्सेशन जे आहे जे युनिव्हर्सिटी ऑफिशियल्स आहेत अलॉंग विथ हॉस्पिटल्स ऑल्सो ॲट दॅट टाईम सेकंड इयर त्याच्यामुळं त्या लँग्वेजच्या एबवर एक युनिव्हर्सिटीज रिप्रेझेंटेटिव्ह होण्याचा एक चान्स मला त्यावेळेस मिळाला. आणि आय बिकेम्ड युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह इन सेकंड इयर. अँड मला सांगायला आनंद होतो की सेकंड इयर टू 6th इयर पर्यंत मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह राहिलो. इलेक्शन झाले
पण त्याचा काही जास्त फरक पडला आणि ते माझ्या पडल्यात पडके. राईट. मला आठवतंय आपल्याला एक नाव दिलं गेलं होतं. आपल्या ज्या रशियन टीचर होत्या रबोचे लोशानी मग त्याचा मराठीत अर्थ होतो की काम करणारे घोडे. कारण यांना 24 तासामध्ये कधीही उठवा, कुठेही पळवा, ते निस्वार्थपणे काम करा, हे त्यांच्याकडे गॅरंटी असेल. आणि त्याचं एक्स्ट्रा एज हेच होते कारण रशियन लँग्वेज आहेच. तर दॅट वॉज अ थिंग. तर तो भाग झाला, त्यामध्ये काम केलं. नंतर 3rd इयर झालं, 4th इयरला आलं. तर 4th इयरला आल्यानंतर ॲक्च्युली एक रशिया आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये एक ॲक्टरीचा पार्ट होता छोटासा आणि दॅट पार्ट वॉज ॲक्च्युली मला तो प्ले करायचा होता. आणि तो पार्ट ज्यावेळेस प्ले केला त्यावेळेस आमचे जे डीन होते, तर डीन सरांचे एक निकटवर्ती ते त्या कार्यक्रमाला आले आहेत. आणि माझी उंची पहिल्यापासून 6 फुटाच्या वर, म्हणजे 2nd इयरला गेल्यापासून उंची वाढली आहे. त्यामुळे थोडंसं ते पर्सनॅलिटी थोडीशी आयटेड असल्यामुळे ते मला त्याचे जे मित्र होते सरांना, डॉक्टर डीन सरांचे, दे ही अप्रोच मी ॲक्च्युली आफ्टर द प्रोग्राम. ही आस्क मी प्रमोट बट लाईक ही सेंड लाईक तुम्ही हे कराल का कारण आपला जो विजा असतो तो स्टुडंट विजा असतो. मग त्यानंतर मग डीन सरांची परवानगी घेतली, त्यांचं काय ऑब्जेक्शन नव्हतं. आणि मग त्या क्षेत्रामध्ये पाऊल पडलं 4थ्या वर्षी. बरं. आणि मग रशियामध्ये 4th, 5th आणि 6th मग 3 वर्षाची राहिली होती. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली प्रिंट शूट्स, फोटोशूट्स, रॅम्प वॉक्स आणि असं बरेच काही, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये ते आपण एंटर केलं. 3 वर्ष आपण त्याच्यामध्ये मॉडेलिंग केलं. आणि त्याचे बरेचसे जे मॅगझिन्स आहेत त्याच्या कव्हर पेजवर पण फोटो आले. मला स्पेशली आठवतो तो 8 मार्चचा फोटो. 8 मार्च इज अ वुमन्स डे. रशिया स्त्रीप्रधान देश आहे, कारण त्या कंट्रीमध्ये स्त्रियांना विशेष मान, त्यामुळे 8 मार्चच्या मॅगझिन्सला फार डिमांड असतं. त्या दिवशी ते पब्लिश होतं आणि त्याच्यामध्ये त्या दिवशी माझा फ्रंट पेजला फोटो आला होता. तर दॅट वॉज लाईक अ व्हेरी दॅट मोमेंट ॲक्च्युली आय कॅनॉट फॉरगेट. सो ऑन 7th ऑफ मार्च आय जस्ट गॉट ऑल अँड ही सेड की तुमचा असा सपोर्ट होतो. एक आनंदाचा क्षण, म्हणजे जे पॉईंट हायलाईट्स होतात माझ्या आयुष्यातले बरेचसे काही पॉईंट्स. आणि मग 6th इयरला फायनल एक्झाम हो. आणि मला पहिल्या वर्षी, आणि इव्हन माझे बंधूच असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ते 2 प्रकारच्या ड्युटीज मिळतात. एक असतं तुम्ही डिग्री मिळते आणि एक असते गोल्ड मेडल असतं, पण त्याला डिग्री विथ ऑनर्स म्हणतो रशियनमध्ये आपण. त्याच्या काही प्रिक्विजिट्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 वर्षामध्ये ऑलमोस्ट सगळ्या विषयांमध्ये आउट ऑफ 4 मार्क्स A ग्रेड पाहिजे. आणि असं ते डोक्यात होत की बस ते आपल्याला करायचं आहे. आणि तो पॅरलली अभ्यास तसा चालू राहिला. आणि मग इकडं मॉडेलिंग आणि इकडे अभ्यासाच्या बाबतीत हे नाही. आणि 98% माझे प्रेझेंट होते पूर्ण 6 वर्षामध्ये. आणि 6th इयरच्या एक्झाममध्ये पण सक्सेसफुली A ग्रेड मिळाला आणि डिग्री पण आपल्याला मिळाली, म्हणजे गोल्ड मेडल मिळालं. असं ते रोमांचक सगळं. राईट. म्हणजे तो तुमचा जर्नी म्हणूया आपण. राईट. त्यानंतर ज्यावेळेस 6th इयरला होतो त्यावेळेस ज्याचे व्हाईस रेक्टर आहेत युनिव्हर्सिटीचे, त्यांनी डॉक्टर युरी सोमाटोकोडाफिल्स, युरी अलेक्झांड्रोविच, त्यांनी असं एक प्रपोजल होतं की यू गो टू नॉर्वे फॉर PhD. त्याचे सिस्टम थोड्या वेगळे. त्यांच्यामध्ये तिकडं हे नाही, म्हणजे असं डायरेक्टली 2-3 वर्षाचं PG आणि नंतर मग सुपर स्पेशालिटी असा एक थोडा पाथ त्यांचा वेगळा आहे. त्यांच्याकडे PhD केली जाते 5 वर्षाचं. तर तो एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला होती PhD करण्याचं. पण एक डोक्यात होतं की तिकडून शिकून इकडे यायचं आणि इकडली PG करून तिथं सेटल व्हायचं. तो ऑप्शन जो होता तो त्या काळामध्ये कटोकट डाऊन केला आणि नॉर्वेचं सगळं प्लॅन कॅन्सल केलं. मला आठवत असेल तर आपण त्याचे क्लासेस पण केले. हो, नॉर्वेजियन लँग्वेज आम्ही शिकायचा प्रयत्न केला होता आणि तो सक्सेसफुली आपण 3 महिने क्लासेस केले. पण नंतर सगळे डिरेक्शन आपल्या डिरेक्शन्स चेंज झाल्या. राईट. असं एक हायलाईट जर्नी असायला होता मग. राईट. थँक्यू शैलेश सरांनी आम्ही 3 वर्ष ज्युनियर. राईट. तर आम्हीनं आपल्यानंतरही देखील तिथे 2-3 वर्ष काढलीत. आम्ही सर म्हणणार नाही तुला, मी दुबा. राईट. पण तुझं जे जर्नी होतं त्याच्यानंतर दिस वॉज एक दुसरा वेगळा पाथ होता हा. तू काय सांगशील की अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, आता तुम्ही सांगितलंच, म्हणजे तू म्हणलास की बाबा तिथेही काम करता येतं इंडियात किंवा त्याच्यानंतर ॲब्रॉडला. जसं आता बाहेरच्या मुलांचे प्रश्न असतात की बाबा USMLE करता येते का, प्लॅब करता येते का, मला UAKला जायचं आहे, लंडनला जायचं आहे किंवा अमेरिकेला जायचं आहे, तर कुठल्या अपॉर्च्युनिटीज मुलांसाठी आहेत? सो बेसिकली कसं अपॉर्च्युनिटीज फॉरेन म्हणजे अब्रॉडमध्ये अदर दॅन इंडिया किंवा रशिया म्हणलं तर
पीपल आर अट्रॅक्ट, लोकांना फक्त आकर्षण हे UK, USA, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बरोबर ह्या कॉन्टिनेंटमधलंच आहे. तर 100% आपण जाऊ शकतो. पण प्रत्येक देशाच्या किंवा प्रत्येक त्यांच्या आपल्या एक एक्झाम्स आहेत. बरोबर. सो फॉर बेसिकली USA साठी वी नो दॅट USMLE इज देअर, UK साठी प्लॅब, ऑस्ट्रेलियासाठी ANC, न्यूझीलंडसाठी त्यांची NMC. सो कसं आहे की आपण का जातोय, कशासाठी जातोय हे पहिल्यांदा माहीत पाहिजे. आणि जाण्याचं मोस्टली लोकांचं कारण आहे दॅट इज अ मॉनिटरी टर्म. पण आपण जाऊ शकत नाही ह्याच्यात असं काही नाही. आपण जाऊ शकतो. आपण ते कुठल्याही देशात काम करू शकतो. फक्त असं आहे की त्या देशाची एक्झाम आणि ते गाईडलाईन्स आपण घ्यायला पाहिजे. पण ते पहिल्यापासून आपण एम ठेवायला पाहिजे आयुष्य असं. राईट. म्हणजे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त कशा घेतो आपण कसावी त्याच्यावरती आहे. शैलेश सर, तुम्ही सुद्धा FMGची आपण जे दोघांनी अभ्यास करून आपण क्लिअर केली एक्झाम, आणि मी नोकरी करायला गेलो अँड तुम्ही वेंट ऑन टू डू युअर PG. तर PG केलीत तुम्ही. PG नंतरचा जो अनुभव आहे तुमचा आजपर्यंत, आपण आता मी म्हणतो 12 वर्षाचा कालावधी गेला MBBS केल्यानंतर, तर तुमचा कसा आहे अनुभव? अनुभव म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल की PG आपल्या लक्षात करायचं आहे. हे जसं आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये बघितलं आपण की फील्ड ऑफ विटर्स ज्याच्यामध्ये PG केलं. तर माझं वैयक्तिक PG चाललं माझं पंजाबमध्ये, सद्गुरू प्रताप सिंग अपोलो हॉस्पिटल्समध्ये माझं DNB मेडिसिन. त्याच्यानंतरचा जो अनुभव आहे तो ॲक्च्युली मेडिकल फील्डमध्ये स्ट्रगल आहे. की असं नाही आहे की तुम्हाला फक्त डिग्री मिळाली आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आलात, इंडस्ट्रीमध्ये आलात आणि तुम्ही काम करताय. तर त्यासाठी काम हे करावंच लागतं. फक्त डिग्री असून उपयोग नाही. बरोबर. त्यानंतर वन्स आय गॉट माय डिग्री, त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये रुबी ऑल क्लिनिकमध्ये मी सुरुवातीला 2 ते 2.5 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये मोस्टली माझं काम हे ICUमध्ये होतं. आणि कोविडमध्ये पण जो वेळ गेला सगळा तो पूर्ण कोविड ICUमध्ये असतो ॲक्च्युली, वेअर द पिलर्स ॲट दॅट टाईम. राईट. आणि त्यानंतर मग 2.5 वर्षानंतर आय स्विच टू सह्याद्री हॉस्पिटल. आणि मग सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 2.5 वर्ष काम केलं. दॅट टाईम आय वर्क ॲज अ फिजिशियन. सो आय वॉज वर्किंग विथ वन ऑफ द व्हेरी नाउन्ड फिजिशियन्स इन पुणे. अँड डॉक्टर कविता कृष्णा मॅडमचं नाव आहे. शी इज अ वंडरफुल लेडी अँड शी टॉट मी अ लॉट इन जनरल मेडिसिन. त्यांच्यावर 2.5 वर्ष काम केल्यानंतर मी पॅरलली त्याबरोबरच माझं एक स्वतःचं क्लिनिक आणि डे केअर सुरू केलं. आणि बाकीचे मग 2-3 हॉस्पिटल्स असते त्या ॲज अ फिजिशियन काम करतो. असं ओव्हरऑल. बट मला आता इंटरेस्टिंग असं आहे, एवढं सगळं चालू असताना वाय नॉर्दर्न रेडिकॉन? म्हणजे हा प्रश्न ॲक्च्युली जे बऱ्याच वेळा बरं झालं आपल्याला विचारलं. ॲक्च्युली नॉर्दर्न रेडिकॉन सुरू करण्याच्या मागचा हेतू काय आहे? याचा हेतू फार स्पष्ट आहे. कारण ज्यावेळेस ह्या फील्डमध्ये काम करत नव्हतं, फक्त मेडिकल फील्डमध्ये काम करायचं, इनडायरेक्टली करायचं, गायडन्स वगैरे करायचं. पण बऱ्याच वेळा काय व्हायचं की बरेचसे विद्यार्थी क्वेरीज घेऊन यायचे. ओके. आणि त्यांना बाहेर जायचं असायचं. बरोबर. किंवा नाही ह्या माणसाने असं केलेलं आहे, डॉक्टर झालेलं आहे, तर आता आपल्याला आपण जाऊन करू शकतो असं नाही असायचे. पण ते आपण अनऑफिशियली करायचं. पण ज्यावेळेस ऑफिशियली या गोष्टी सुरू केल्या त्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना जे आपण मार्गदर्शन करतो ते A to Z करू शकलो आपण. दॅट इज वन. आणि मिसगाईड जे होतात मुलं, ह्यामध्ये मिसगाईड होण्याचं प्रमाण फार जास्त आहे. मला आठवतंय, मला एक प्रसंग आठवला, माझ्याबद्दल घडला होता. एक विद्यार्थिनी होती प्रवासी, तिला मी सांगितलं होतं की अमुक अमुक व्यक्तीकडे जा, मी जिथून गेलो होते म्हणून. राईट. आणि ती युक्रेनला गेली तिथून समाव. आणि जेव्हा युद्ध घडलं हे, तेव्हा ती परत बाहेर रडत आली की तुम्ही सांगितलं होतं मी तिथे गेले. तेव्हा मला पण वाटलं की यार आपण नाही का. एक्झॅक्टली. तर तसं काही आहे. जे मिसगाईड होतात मुलं ते आपल्याकडून ॲटलिस्ट जी गेली ते मिसगाईड झाले नाही. सगळे प्रोज कॉन्स जे असतात रशियामध्ये इन्व्हेस्ट करण्याचे ते पण आपण त्यांना डे 1 सगळे आपण त्यांना एक्सप्लेन करतो. आणि त्यानंतर मनाची तयारी आहे. असं ॲक्च्युली काय होतं की आपल्या इकडे ट्रेंड आहे की शेजारचा गेला म्हणून मला जायचं आहे, किंवा माझ्या रिलेटिव्हमधला कोणीतरी गेलाय म्हणून मला जायचं आहे. हा जो मुद्दा आहे तर ह्या मुद्द्यामध्ये त्यामुळे ते ती गोष्ट नाही आहे. तर तुम्हाला खरंच जर डॉक्टर व्हायचं असेल आणि फक्त तुम्हाला इथे ॲडमिशन्स मिळत नाही आहे आणि तुम्हाला खरंच डॉक्टर व्हायचं आहे तरच तो ऑप्शन ॲक्च्युली पैसे आहेत जाऊन म्हणून जाणं तर योग्यच नाही पहिलीवर. आणि कुणीतरी झालंय म्हणून मला व्हायचं आहे तर हा सुद्धा मुद्दा चुकीचा आहे. जर खरंच डॉक्टर व्हायचं असेल आणि तेवढे पैसे असतील पण इथं अफोर्ड करू शकत नाही तर त्या सिनारिओमध्ये नक्कीच गेलं पाहिजे. आता सर तुम्हाला आम्ही विचारतो
आता हे आपण करत असताना बरेचसे पालक आणि मुलं तुम्हाला भेटत असतील, त्यांचे काय जनरली क्वेश्चन्स असतात की म्हणजे एक FAQ म्हणतो आपण, फ्रिक्वेंटली तुम्हाला कुठले प्रश्न येतात मुलांच्याकडून किंवा त्यांच्या पालकांकडून? सो बेसिकली डिपेंड ऑन द पॅरेंट्स ऑल्सो. काहींचे क्वेश्चन असतात जे काय म्हणतो आपण, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स हे वेगळे असतात. ते म्हणतात थंडी आहे का, किती आहे, आमच्या मुलाला किंवा मुलगीला जमेल का, जेवण क्वालिटीचं मिळतं का. सो असे त्यांचे प्रश्न असतात जे लिटरली काय म्हणतो आपण, ज्यांना सिरियसली मला वाटतं की त्यांच्या पाल्यालाही स्वतःला डॉक्टर बनायचं आहे, त्यांचे कॉमन क्वेश्चन हेच असतात. क्वालिटी झालं, आपला मुलगा खरंच तिथे पास होईल का, त्याचं 6th इयरपर्यंत कम्प्लीट होईल का, तो इथे आल्यानंतर FMG त्याची क्लिअर होईल का. सो असे क्वेश्चन असतात. त्यानंतर असतो सगळ्यात मोठा म्हणजे मोस्टली मुलींच्या मुलांचा आणि मुलींचा हॉस्टेल वेगळा आहे का, हाऊ इज द सेफ्टी. सो मी त्यांना नॉर्मली सांगतो की आपल्याला माहितीच आहे रशिया इज अ स्त्रीप्रधान देश आहे आणि कन्सिडरिंग फक्त भारतीय असं ह्याच्यानुसार आपल्या हॉस्टेलच्या बाहेर पोलीस कार असते. पोलीस कार ऑलरेडी ओव्हर टेरिटरीमध्ये फिरत असतं आणि क्राईमचं प्रमाण टुवर्ड्स द फिमेल किंवा तसं कमीच आहे, जास्त नाही आहे. त्यांच्या इकडे पण लॉज अँड ऑर्डर स्ट्रिक्ट आहे. शैलेश सर, तुम्हाला कोणते प्रश्न बऱ्यापैकी असतात किंवा एखादा प्रश्न जो तुम्हाला खूप वियर्ड वाटला होता, असा कोणता प्रश्न आहे की बाबा हा काय प्रश्न झाला, असा कोणता प्रसंग तुम्हाला? मला तर बऱ्याच वेळा पालक विचारतात की तिथं डेड बॉडीज असतात. ॲनाटॉमीचा इटरेट. आता डेड बॉडी असतात का, हा प्रश्न थोडासा म्हणजे साहजिक आहे. काय कुठून तरी त्यांनी ऐकलेलं असतं, फीड झालेलं असतं किंवा तिथं काही मिळत नाही किंवा त्यांना माहितीच नसते की रशियामध्ये आणि बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये फरक असतो काहीतरी. आता रशिया ही एक सेपरेट एंटिटी आहे, रशियन फेडरेशन, आणि बाकीच्या कंट्री ते कोरिलेट करतात. दुसऱ्याकडचं ऐकून त्यांना वाटतं इथे असंच आहे, तर तसं काही नसतं ॲक्च्युली. ते मी पोलाइटली त्यांना सांगतो बरंच, नाही तसं काही नाही आहे. कॅडेवर्स असतात, कॅडेवर्सवरच तुमचं ॲनाटॉमीचं टीचिंग होतं आणि सिम्युलेशन सेंटर्स असतात आणि कॅडेवर्स आर ओरिजिनल, असं काही कॅडेवर्सच आहेत. बरं, त्याच्यामुळे असं काही नाही. हा मला एक वियर्ड क्वेश्चन वाटला तसं. ओके 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 एक आहे, असे बरेच क्वेश्चन्स आहेत. किंवा असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की तुम्हाला इथून बसून ती अडचण जाणवली किंवा एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला फोन किंवा पालकांनी फोन केला असेल आणि ती रिक्वेस्ट म्हणा किंवा ती अडचण आहे ती सोडवलीत तुम्ही इथे बसून? रिसेंटलीच मागच्या वर्षी जे आम्ही आमच्या मुलं गेली मागच्या वर्षी, त्यामध्ये यारोस्लाव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी म्हणून एक कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे, ते मॉस्कोपासून एक 300 किलोमीटर अंतरावर. तिथं गेल्यानंतर त्या जी मूळ विद्यार्थिनी होती तिला विजा एक्सटेन्शन हा प्रकार असतो. आपण गेल्यानंतर जो 3 monthsचा विजा तो विजा एक्सटेंड करावं, ते एक्सटेन्शनमध्ये तिला प्रॉब्लेम आला आणि तिथं ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट कोणी असते ते दे डिमांडेड दॅट. आणि दॅट वॉज डिमांडेड फ्रॉम इंडिया. इंडियातून ते सर्टिफिकेट त्यांना इंडियातून पाहिजे होतं. तर त्यावेळेस मग जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर कन्व्हर्सेशन इन रशियन लँग्वेज, आय गेस वी कम रशियन लँग्वेज, आणि त्याच्यामुळे मग युनिव्हर्सिटी ऑफिशियल्सनी मॉस्कोला स्वखर्चाने 2 वेळा जाऊन तो प्रॉब्लेम आपल्या एम्बसीमध्ये मांडला आणि एम्बसीतून त्याचे जे काही कॉन्व्हर्सेशन्स विथ इंडियन गव्हर्नमेंट झाले आणि आपल्याकडून मग ते पोलीस क्लिअर सर्टिफिकेट PCC म्हणतो ते आपण तिकडे डिलिव्हर केलं. अदरवाईज त्याला साईज नाही तर ते त्यांना माघारी पाठवतात, माघारी घेतात आणि मग ते पुढे एज्युकेशन होईल किंवा नाही होईल तो पुढचा चर्चेचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये ते सर्टिफिकेट मिळालं आणि त्या मुलीचं एज्युकेशन कंटिन्यू झालं. हा म्हणजे मागच्या वर्षीचा रिसेंट अनुभव आहे. राईट. अमेय सर, तुम्ही आता सध्या फार्माकोव्हिजिलन्स फील्डमध्ये काम करताय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कारण दिस इज समथिंग न्यू, म्हणजे प्रत्येक डॉक्टर ही करतातच असं नाही. सो फार्माकोव्हिजिलन्स फील्ड ही काय म्हणतो क्लिनिकल म्हणजे डॉक्टर्स सोडून असं एक पॉप्युलेशनमध्ये नाही आहे. बेसिकली फार्माकोव्हिजिलन्स ही सायन्स आहे जे मेडिसिनच्या ॲडव्हर्स इव्हेंट म्हणजे मेडिसिनच्या साईड इफेक्ट वर्कबद्दलची ही एक फील्ड आहे जिथे डॉक्टर्स हे हा साईड इफेक्ट ड्रगमुळे झालाय का नाही ह्याचं अनालायसिस करतात. कारण बेसिकली जर तुम्ही ह्यामागचं लॉजिक जर समजून घेतला तर डिसीजमुळे एखादा माणूस दगावला तर कुठेतरी ते ॲक्सेप्टेबल आहे, पण ड्रगमुळे
जर माणूस दगावला तर ते ॲज अ ह्युमॅनिटी इट इज नॉट ॲक्सेप्टेड. मेडिसिन डेव्हलपमेंटमुळे तुम्ही कार्य करताय. राईट राईट राईट. बेसिकली इज अ रिसर्च थिंग. शैलेश सर, तुम्ही आता ह्या वर्षी किंवा भविष्यात जे कोणी विद्यार्थी पालक असतील त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जी एज्युकेशन कन्सल्टन्सी निवडतोय बाहेर जाण्यासाठी, तर त्याच्यामध्ये अशी कन्सल्टन्सी पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कंट्रीमध्ये जायचं आहे किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती किंवा ऑल ओव्हर MBBS अब्रॉड ह्याची माहिती ती फर्स्ट हँड मिळाली पाहिजे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट हा डायरेक्टली त्या पर्सनशी झाला पाहिजे. इव्हेंच्युअली कसं होतं की बऱ्याच वेळा कुठून तरी ऑनलाईन नंबर मिळतो किंवा आपण कुठेतरी रील्स बघतो, मग ते रील्स बघितलं तर आपण इन्फ्लुएन्स होतो. ते इन्फ्लुएन्स झाल्यानंतर मग ते तिथे एक सेफ्टी असते की DM, मग त्यात मेसेज करतो, तिथून फोन येतो. मग असं कोणीतरी असतं कोणीतरी पडद्याच्या मागं आणि आपण इकडं असतो आणि तो मग प्ले सुरू होतो आणि त्यातून मग ती मुलं जातात. तर तसं न करता जे तुमच्या समोर अवेलेबल आहे, बरोबर, दॅट इज वन. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज जे लोक तिथे शिकलेली आहेत, तिथे शिकून आलेली आहेत, एक्झाम्स पास केलेले आहेत आणि त्यांचा तो करिअर चालू आहे इंडियामध्ये, अशा लोकांकडून जर तुम्हाला अजून कुठं गायडन्स मिळत असेल तर दॅट इज प्रिफरेबल आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल आणि जो पुढचा प्रवास आहे तो व्यवस्थित राहील. डॉक्टर अमित, तुम्ही काय क्लोजिंग स्टेटमेंट कराल? क्लोजिंग स्टेटमेंट मी असं सांगेन की जसं सरांनी म्हणलं की तुमच्यासाठी तुम्ही ज्याच्या थ्रू चाललाय तो माणूस तुम्हाला कधी एकदा तरी भेटायला पाहिजे प्रत्यक्षात. काही वेळा मी बघितलं की असं जसं सरांनी सांगितलं रील्समध्ये नंबर टाकला, तिकडून कुठून तर दिल्लीमधून कॉल आला, माहीतच नाही दिल्लीत आहे का आणि कुठे आहे. सांगितले तुम्हाला हे हा चला रजिस्ट्रेशन फीज इज एक्स अँड एक्स अमाऊंट, तुम्ही टाकला, मग त्याच्यानंतर ही फीज. सो यू शुड गेट क्लॅरिटी तुम्ही काय करताय, कशासाठी करतात. आता आपण सगळे बसले, आपण स्वतः जाऊन आलो, आपल्याबरोबरही या गोष्टी झालेल्या आहेत. सो त्या फ्युचर डॉक्टर किंवा फ्युचर त्या आपल्या पॅरेंट्सबरोबर ह्या गोष्टी होऊ नये, कारण मोस्टली जाणारी ही मिडल क्लास पब्लिक जास्त आहे. सो त्यांची कुठेही फसवागरी होऊ नये किंवा एक क्रॉस चेकिंग त्यांनी स्वतः करून घ्यावं असं मला वाटतं. मी आय एम नॉट सेइंग की तुम्ही आम्हाला बघता आमच्याकडे या, बट तुम्ही तुमची गट फिलिंग ठेवा आणि ती फॉलो करा आणि यू टेक युअर डिसिजन. थँक्यू. तर समअप करायचं झालं तर बाय डॉक्टर्स फॉर फ्युचर डॉक्टर्स असा ही संकल्पना घेऊन नॉर्दर्न स्टार एड्युकॉन स्थापन आम्ही केलेलं आहे. नक्कीच आमची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जी आहे ती तुमच्या सर्वच प्रश्नांचे मेडिकल रिलेटेड जे आहेत आणि तिकडच्या अडचणी काय असतील परदेशातील शिक्षणाच्या बाबतीत, तर त्यासाठी नक्कीच आपण सर्वजण तत्पर आहोत. आणि जसं आपण सांगितलं, डॉक्टर शैलेश सर असतील, डॉक्टर अमय नारकर असतील, डॉक्टर मेहबूब शेख असतील, डॉक्टर प्रवीण दोरके असतील, तर तुम्ही कोणाशीही आमच्याशी संपर्क साधून तुमच्या मनातल्या शंका कुशंकांचं निरसन करून घेऊनच मग एखादा निर्णय घ्या असं मी आवर्जून सांगेन. आमच्याकडूनच जा असं नाही, पण शंकांचं निरसन जरूर करून घ्या. तर धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल दोघांनीही. अँड विश यू ऑल द बेस्ट इन युअर फ्युचर एंडियावर्स. थँक्यू सो मच.